आणि आज इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडते आहे। मिशन लोकसभेसाठी पाटणा, बंगळुरू आणि मुंबईनंतर आता दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतले 28 पक्षांचे प्रमुख नेते आज एकत्र येतात। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे हे हजर असतील। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असावा याविषयी या बैठकीत विस्ताराने चर्चा होऊ शकते। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती सुद्धा या बैठकीत मंथन होईल असा अंदाज आहे। दुपारी 3 वाजता अशोक हॉटेलमध्ये ही बैठक सुरू होते आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली जाते। तर आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया पाहूया। आम्ही एकत्र जे आलेलो आहे ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं, काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं। हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी, आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे। देश हा सर्वोच्च आहे, देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।